नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळप्रीतीचा या कथेचा भाग 10. स्कायलाईन प्रोजेक्टचे काम आता त्याच्या सर्वात शेवटच्या टोकावर पोहोचले होते. संपूर्ण पुणे शहरात ओरियन ग्रुपच्या या भव्यदिव्य प्रकल्पाची चर्चा होती. पण या यशाच्या शिखरावर असतानाच एक असा धक्का बसला ज्याने ओरियन टॉवर्सच्या पायालाच तडा गेला. बातमी आली की ओरियनचा सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या निटको कन्स्ट्रक्शनने त्यांच्या नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब ही होती की निटकोचा तो प्लॅन, त्यांची गुंतवणुकीची पद्धत आणि अगदी घरांच्या किमतीही स्कायलाईनच्या अगदी हुबेहूब होत्या, पण त्या ओरियनपेक्षा 10% कमी होत्या. याचा अर्थ स्पष्ट होता. ओरियन ग्रुपचा अत्यंत सिक्रेट असलेला फायनान्शियल डेटा आणि स्ट्रॅटर्जी लीक झाली होती. अमय जहागीरदारच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा अहंकार, त्याची प्रतिष्ठा यावर झालेला हा सर्वात मोठा वार होता. अमयच्या अवताराने रौद्र रूप धारण केले होते. त्याने तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली. कॉन्फरन्स रूम मधील वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की कोणाला साधा श्वास घेतानाही भीती वाटत होती. कोणाला ऍक्सेस होता या फाईल्सचा? ओरियनच्या इतिहासात आजवर कधीही डेटा चोरी झाला नाही. मग आजच असं का घडलं? हा डेटा निटकोच्या टेबलावर पोहोचलाच कसा? अमय ओरडत होता. त्याच्या आवाजातील रागाने काचेच्या भिंती थरथरत होत्या. मिस्टर खन्नाने नेमकी हीच वेळ साधली. त्यांनी अत्यंत संयमी पण धूर्तपणे आपला पत्ता टाकला. सर, मला हे बोलताना खूप त्रास होत आहे, कारण आपण सर्वांनी एका व्यक्तीवर खूप विश्वास टाकला होता. पण रेकॉर्ड्स अनुसार गेल्या 15 दिवसांपासून स्कायलाईनच्या मास्टर फाईल्सचा ऍक्सेस फक्त तुमच्याकडे आणि साक्षी मॅडमकडे होता. साक्षी मॅडम रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये एकट्याच या फाईल्सवर काम करत होत्या आणि खन्ना क्षणभर थांबले. जणू काही त्यांना खूप मोठं सत्य सांगताना त्रास होतोय. आमच्या सिक्युरिटी टीमला कळालंय की काल संध्याकाळी साक्षी मॅडम निटकोच्या एका वरिष्ठ ऑफिसर सोबत एका खाजगी हॉटेलमध्ये खूप वेळ मीटिंग करत होत्या. साक्षी अवाक होऊन खन्नांकडे पाहत राहिली. तिचं डोकं सुन्न झालं होतं. हे धांदात खोटं आहे सर. खन्ना सर, तुम्ही हे काय बोलताय? मी काल रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट पूर्ण करत होते आणि मी कोणालाही भेटले नाहीये. साक्षी ओरडून सांगत होती, पण तिचा आवाज त्या बंद खोलीत दाबला जात होता. मग हा डेटा लीक कसा झाला? डेटा आपोआप चालत निटकोकडे गेला का? अमयने निष्ठुरपणे, रागाने थरथरत नजरेत नजर घालून साक्षीकडे पाहिले. तुझा लॅपटॉप आणि तुझे सर्व ईमेल्स आत्ताच्या आत्ता आयटी टीमद्वारे चेक केले जातील. मला पुरावा हवा आहे. पुढच्या अर्ध्या तासात आयटी टीमने अमयसमोर काही स्क्रीनशॉट्स ठेवले. साक्षीच्या अधिकृत ईमेल आयडी वरून निटको कन्स्ट्रक्शनच्या एका अज्ञात मेलवर काही गोपनीय पीडीएफ फाईल्स पाठवण्यात आल्या होत्या. साक्षीला हे माहीत नव्हतं की खन्नांनी आधीच आयटी टीम मधील एका माणसाला हाताशी धरून साक्षीच्या सिस्टीम मध्ये रिमोट एक्सेसद्वारे हे मेल प्लांट केले होते. तांत्रिक पुरावा आता साक्षीच्या विरोधात होता. अमयचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला होता. त्याला वाटलं की त्याने ज्या मुलीला शून्यातून वर आणलं, जिच्या साधेपणावर विश्वास ठेवून तिला आपल्या साम्राज्याची गुरुकिल्ली दिली, तिनेच त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याने साक्षीकडे पाहिले, पण त्या नजरेत आता ते पूर्वीचं कौतुक आणि स्पेशल असल्याची जाणीव नव्हती. तिथे फक्त आणि फक्त थंड तिरस्कार होता. मिस देशपांडे, मला वाटलं होतं की तू वेगळी आहेस, पण तू सुद्धा या कॉर्पोरेट जगातल्या एका साध्या गद्दार कर्मचाऱ्याच्या सारखीच निघालीस. पैशांसाठी तू माझं स्वप्न विकलंस? अमयचा आवाज आता शांत पण अत्यंत घातक होता. सर, विश्वास ठेवा, मी हे नाही केलं. हा कोणीतरी रचलेला कट आहे. साक्षी रडत होती. अमयचे पाय धरू पाहत होती, पण अमयने आपला पाय मागे घेतला. गेट आउट. तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड केलं जाते आणि ओरियन ग्रुप तुझ्यावर अधिकृतरित्या कायदेशीर कारवाई करेल. तुझी सर्व बँक अकाउंट फ्रीज केली जातील. अमयने आपला अंतिम निकाल दिला. साक्षी कोसळली. ज्या मोहाच्या चकाकत्या क्षणात ती मागचे काही महिने जगली होती, त्या मोहाने आज तिला एका अशा गर्दीत ढकललं होतं जिथून बाहेर पडणं तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. नर्मदा सदनमधील त्या साध्या सुखाचा, आईच्या मायेचा आणि तन्मयच्या निखळ मैत्रीचा त्याग करून ती ज्या ग्लोसी जगात आली होती, त्या जगाने आज तिला एक गुन्हेगार ठरवून उधळून लावलं होतं. तिच्या हातातलं ते अमयने दिलेलं महागडं घड्याळ अजूनही टिकटिक करत होतं, पण आता तिची वेळ पूर्णपणे बदलली होती.
ओरियन ग्रुपच्या 19व्या मजल्यावर असलेल्या मेन कॉन्फरन्स रूम मध्ये आज एक भयानक अशी स्मशान शांतता पसरली होती. बाहेर पुण्याच्या शहरात गडबडाट सुरू होता, पण या काचेच्या भिंतीच्या आड एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कॉन्फरन्स रूम मधील मोठ्या प्रोजेक्टरवर स्क्रीनवर साक्षीच्या लॅपटॉपचा डेस्कटॉप धडकत होता. IT एक्सपर्ट्सची एक टीम वेगाने कीबोर्डवर बोटं फिरवत होती. अभय जागीरदार आपल्या खुर्चीत ताड बसला होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि हाताच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. मिस्टर खन्ना एका कोपऱ्यात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक कृत्रिम काळजी आणि खोटं दुःख होतं, पण मनात मात्र विजयाचा उन्माद होता. त्यांनी रचलेलं चक्रव्यूह आता पूर्णपणे कार्यान्वित झालं होतं. सर, हे पहा. IT हेडने स्क्रीनवर एक फोल्डर उघडलं आणि सेंट मेल्स या सेक्शनवर क्लिक केलं. डिजिटल फॉरेन्सिक रिपोर्टनुसार गेल्या मंगळवारी रात्री बरोबर 11:45 वाजता जेव्हा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती शून्य होती आणि फक्त साक्षी मॅडम त्यांच्या केबिनमध्ये होत्या, तेव्हा स्कायलाईनचे सर्व गोपनीय फायनान्शियल्स मॉडेल्स आणि इन्व्हेस्टर डेटा एका खाजगी जीमेल ID वर फॉरवर्ड करण्यात आले आहेत. आणि धक्कादायक म्हणजे तो ईमेल ID निटको कन्स्ट्रक्शनच्या एका सिनियर मॅनेजरचा आहे. साक्षीने स्क्रीनवरचे ते आकडे आणि तो मेल ID पाहिला. तिचं डोकं गरगरायला लागलं. पायाखालची जमीन जणू सरकली होती. 11:45 वाजता. त्या दिवशी ती खरंच ऑफिसमध्ये होती. अमयने दिलेल्या एका कॉम्प्लिकेटेड रिपोर्टवरती काम करत होती. पण तिने असा कोणताही ईमेल कोणालाही पाठवला नव्हता. सर, हे हे शक्यच नाही. मी शपथ घेऊन सांगते. मी त्या दिवशी फक्त तुमचा रिपोर्ट फायनल करत होते. मी कोणताही ईमेल कोणालाही पाठवला नाहीये. हे बघा, हा ईमेल ID माझा आहे, पण हे मेल्स मी केलेले नाहीत. कोणीतरी माझा लॅपटॉप हॅक केला असावा किंवा माझा पासवर्ड चोरला असावा. ती ओरडून सांगत होती, पण तिचा आवाज भीतीने आणि निराशेने थरथरत होता. अमय खुर्चीवरून उठला आणि सावकाश चालत साक्षीच्या जवळ आला. त्याच्या नजरेत इतका थंडपणा होता की साक्षीला दरदरून घाम फुटला. अमय उपरोधिकपणे हसला. पासवर्ड चोरला? साक्षी, ओरियनची सिस्टीम इतकी कच्ची नाहीये. तुझे बायोमेट्रिक्स लॉग्स आणि सर्व्हरचे IP ऍड्रेस स्पष्ट सांगतात की त्यावेळी तूच तुझ्या सिस्टीमवर ऍक्टिव्ह होतीस. तुझ्याच फिंगरप्रिंटने लॅपटॉप अनलॉक झाला होता. आणि ज्या कॅफेमध्ये तू खन्ना सरांना दिसली होतीस, तिथले CCTV फुटेज आम्ही लिगली मागवले आहेत. खन्ना सर चुकीचे असू शकतात, पण हे डिजिटल पुरावे खोटे बोलत नाहीत. तू तुझ्या मध्यमवर्गीय गरजा पूर्ण करण्यासाठी आणि श्रीमंतीच्या मोहापायी मला विकलंस साक्षी? साक्षीला शब्द सुचत नव्हते. ज्या अमयने तिला परफेक्शनचा धडा दिला होता, ज्या अमयच्या कौतुकासाठी तिने तन्मय सारख्या मित्राला दुखवलं होतं, तोच आज तिला विश्वासघातकी आणि गुन्हेगार ठरवत होता. तिने खन्नांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर हसू तिला आता स्पष्ट दिसत होतं. तिला जाणीव झाली की ती एका अशा चक्रव्यूहात अडकली आहे, जिथे प्रत्येक तांत्रिक पुरावा तिच्या विरोधात उभा केला गेला होता. सर, प्लीज, एकदा तन्मयशी बोला. तो बँकेत आहे. त्याला यातलं तंत्रज्ञान कळतं. तो सांगू शकेल की हे कसं शक्य आहे. साक्षीने हताश होऊन तन्मयचं नाव घेतलं. अमयने तिरस्काराने तिची केबिन मधील बॅग तिच्या समोर भिरकावली. तन्मय, तोच बँकर ना, ज्याने माझ्या घरात येऊन मला अक्कल शिकवली होती. कदाचित त्यानेच तुला हे सुचवलं असेल. नर्मदा सदनच्या त्या गल्लीतल्या संस्कारांचा मला आज प्रत्यय आला. तू आत्ताच्या आत्ता हे ऑफिस सोडायचं. तुझे सर्व ऍक्सेस कार्ड्स जप्त केले जात आहेत. उद्या पोलीस तुला घरी येऊन विचारणा करतील. गेट आउट. साक्षी रडतच तिथून बाहेर पडली. तिचं जग उद्ध्वस्त झालं होतं. लिफ्टमधून खाली येताना तिला आरशात स्वतःचं रूप दिसलं. हातात तेच महागडं घड्याळ होतं जे अमयने दिलं होतं, पण आता त्या घड्याळाची टिकटिक तिला एखाद्या बॉम्ब सारखी वाटत होती. मोहाच्या शिखरावरून ती आता सरळ जमिनीवर आपटली होती. ज्या जगाला तिने आपलं मानलं होतं, त्या जगाने एका क्षणात तिला कचऱ्यासारखं बाहेर फेकलं होतं. नर्मदा सदनकडे जाणारा रस्ता आता तिला खूप लांब वाटत होता आणि त्या रस्त्यावर तिची वाट पाहणारा तन्मय हाच तिचा शेवटचा आधार होता, ज्याचा तिने काही दिवसांपूर्वीच अपमान केला होता.
ओरियन ग्रुपच्या त्या भव्य कॉन्फरन्स रूम मधील हवा अचानक एकदम बर्फासारखी थंडगार झाली होती. अमित जागीरदार जो आजवर साक्षीसाठी यशाचे शिखर होता, तो आता एका क्रूर न्यायाधीशाच्या रूपात तिच्या समोर उभा होता. रागाने थरथरणाऱ्या अमयने आपल्या हातातील फाईल टेबलावर इतक्या जोरात आपटली की त्या काचेच्या महागड्या टेबलाच्या आवाजाने साक्षीच्या हृदयाचा ठोका चुकला. अमयचा चेहरा लालबुंद झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून जणू निखारे बरसत होते. मी तुला काय नाही दिलं साक्षी? साधी कल्पना तरी आहे का तुला? अमयचा आवाज दाटून आला होता, पण तो मायेचा नसून संतापाचा होता. एक साधी मध्यमवर्गीय मुलगी असूनही जिचं स्टँडर्ड ओरियनच्या रिसेप्शन डेस्कवर बसण्यातही नव्हतं, तिला मी या साम्राज्याचा चेहरा बनवलं. तुला मी माझ्या बरोबरीने बसवलं. तुला ती स्वप्न दाखवली जी पाहण्याची हिंमतही कदाचित तू कधी केली नसतीस. आणि या सर्वांच्या बदल्यात तू काय दिलंस मला? विश्वासघात. तू फक्त काही पैशांच्या तुकड्यांसाठी आणि निटकोच्या छोट्याशा आमिषासाठी माझा आयुष्यभराचा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट मातीत मिळवलास. सर प्लीज, एकदा, फक्त एकदा माझं ऐकून घ्या. साक्षी गुडघ्यावर बसून रडत रडत अमय समोर हात जोडत होती. तिचे डोळे सुजले होते आणि तिचा आवाज बसला होता. मी शपथ घेऊन सांगते, मी असं स्वप्नातही कधीच करणार नाही. मला पैशांची हाव नाहीये आणि मी कोणालाही भेटले नाहीये. हा कोणीतरी रचलेला कट आहे सर. मला यात गोवलं जाते. पुरे झालं, स्टॉप इट. अमय ताठरपणे मागे सरकला. तुझे हे मध्यमवर्गीय इमोशनल ड्रामा आणि तुझे हे अश्रू आता मला प्रभावित करणार नाहीत. पुराव्यांच्या समोर भावनांना काहीच किंमत नसते. तू माझ्या विश्वासाचा खून केला आहेस साक्षी. अमयचा आवाज आता एखाद्या धारदार शस्त्रासारखा वाटत होता. तो वळून खन्नांकडे पाहू लागला. मिस्टर खन्ना, हिला आत्ताच्या आत्ता या बिल्डिंग मधून बाहेर काढा. हिच्यावर अधिकृतपणे कॉर्पोरेट हेरगिरी आणि डेटा चोरीचा गुन्हा दाखल करा. सायबर सेलला सर्व पुरावे सोपवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मिस देशपांडेला ओरियनच्या 100 मीटरच्या परिसरात पुन्हा कधीही पाहता कामा नये. तिची सर्व देणी थांबवा आणि तिला ब्लॅकलिस्ट करा. अमयने आपला अंतिम आदेश दिला. अमयने मागे वळून पुन्हा एकदा साक्षीच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. तो ताड चालत आपल्या केबिन मध्ये निघून गेला आणि दरवाजा जोरात लावून घेतला. साक्षी तिथेच जमिनीवर कोसळली. कॉन्फरन्स रूमच्या काचेच्या भिंतीच्या पलीकडे ऑफिसचे इतर कर्मचारी जमा झाले होते. जे लोक कालपर्यंत तिची मर्जी राखण्यासाठी धडपडत होते, जे तिला मॅडम म्हणून लवून मुजरा करत होते, तेच लोक आता तिच्याकडे पाहून खुसपणे कुजबजत होते. काहींच्या डोळ्यात आनंद होता तर काहींच्या नजरेत तिरस्कार. मिस्टर खन्ना सावकाशपणे तिच्या जवळ आले. त्यांनी खाली वाकून तिच्या कानाशी अत्यंत हळू आवाजात पण विषारी सुरात म्हटलं, सांगितलं होतं ना मॅडम, मोठ्यांच्या जगात पाय टिकून धरण्यासाठी फक्त हुशारी हसून चालत नाही, तर नशिबाने आमचा पाठिंबाही लागतो. तुम्ही विसरलात की ही इमारत आम्ही उभी केली आहे. तुम्ही तर फक्त यातल्या पाहुण्या होतात. खन्नांच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर हसू पाहून साक्षीला उमजलं की तिची लढाई कोणाशी होती, पण आता खूप उशीर झाला होता. 2 धिप्पाड सिक्युरिटी गार्ड्सने साक्षीला दंडाला धरून उभं केलं. तिला अक्षरशः ओढत लिफ्टपर्यंत नेलं गेलं. तिची बॅग, तिचं ते अमयने दिलेलं महागडं घड्याळ, जे अमयने आता तिच्या हातातून काढून टेबलवर फेकायला लावलं होतं, आणि तिच्या आयुष्यातील कष्टाची कमाई असलेली ती स्कायलाईनची फाईल, सर्व काही तिथेच त्या काचेच्या जगात राहिलं. तिला ओरिएंट टॉवर्सच्या मुख्य गेटच्या बाहेर नेऊन सोडलं गेलं. बाहेर आभाळ भरून आलं होतं आणि पावसाच्या मोठ्या सरी कोसळू लागल्या होत्या. रस्त्यावर धावणाऱ्या महागड्या गाड्यांच्या चाकांनी उडवलेलं चिखलाचं पाणी तिच्या कपड्यांवर उडत होतं, पण तिला त्याचं भान नव्हतं. ती रिकाम्या हाताने, विस्कटलेल्या केसांनी आणि फुटलेल्या स्वप्नांनी त्या भर पावसात रस्त्यावर उभी होती. तिचा मोहाचा तो भव्य महाल, ज्यासाठी तिने आपली मुळं उपटून टाकली होती, तो क्षणात कोसळून मातीत मिसळला होता. तिला आता जाणीव झाली की ज्या जगाचा तिने तिरस्कार केला होता, त्या नर्मदा सदनच्या मातीची ऊबच आता तिला वाचू शकत होती. पण तन्मय तिला स्वीकारेल का? हा प्रश्न पावसाच्या थेंबासारखा तिला बोचू लागला. क्रमशः लेखिका वेदा. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. आता साक्षी काय करेल? तन्मय तिला मदत करेल का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.